समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी 4 दिवसात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद करत 6 आरोपींकडून 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फिर्यादी दत्ता राजुळे, राहणार लांबोटा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, हे 27 मे 2026 रोजी दुपारी 3च्या सुमारास त्यांच्याकडील ट्रकमधून डिझेल घेऊन जात असताना 7 ते 8 आरोपींनी येऊन फिर्यादीला समृद्धी महामार्ग पोल नंबर 529.9 येथे लोखंडी रॉडनं मारहाण करत गाडीतील डिझेल तसेच फिर्यादीकडील रोख रक्कम असा एकूण 7,465 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन गेले। तसेच वॅगनर कार चालकाची गाडी अडवत गाडीतील चालकास आणि त्याच्या पत्नीस दमदाटी करून त्यांच्याकडील 1,24,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम काढून नेली। त्यानंतर त्याच आरोपींनी पुन्हा समृद्धी महामार्गावर ट्रक क्रमांक BR3 GB 4883 हिच्यावरील चालकाला मारहाण करत त्यांच्या गाडीतील 150 लिटर डिझेल आणि 4,100 रुपये रोख रक्कम असा 18,950 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला। तर समृद्धी महामार्गावर 8 ते 10 आरोपींनी 3 वेगवेगळी वाहनं अडवत त्यावरील चालकांना मारहाण करून त्यांच्याकडील 1,50,415 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडात टाकून चोरून नेलाय। याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा घडल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देत पाहणी केली। या प्रकरणी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करत पथकास गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मालमत्ता हस्तगत करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास कारवाई कमी रवाना केलं। दरम्यान पथकाने घटना ठिकाणची पाहणी करून तसेच फिर्यादी यांच्याकडे आरोपीच्या वर्णनाबाबत विचारपूस करत माहिती संकलित केली। या माहिती आधारे तसेच व्यावसायिक कौशल्य आधारे आरोपींचा शोध घेत असताना पथकास संबंधित गुन्ह्यातील काही आरोपी हे जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये असल्याची माहिती मिळाली। त्या आधारे अंबड येथून निखिल गोरे तसेच विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे इतर साथीदार यांच्यासह केल्याची कबुली दिली। आरोपींच्या साथीदारांचा शोध घेतला असता कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथून शिवनाथ आव्हाड, ओम खरात, राहुल कोकाटे, सैराज शहाणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे त्यांच्या इतर साथीदारांची विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याच्या वेळी त्यांच्यासोबत इतर 3 इसम यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। ताब्यातील आरोपींच्या जवळून व्हेर्ना स्विफ्ट कार, 6 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर आरोपी आणि मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे हजर करत अटक करण्यात आली असून कोपरगाव तालुका पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर।